गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या लेक्चरमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन्स या टॉपिकवर आपण सेकंड टाईपचे क्वेश्चन्स घेणार आहे. तर क्वेश्चन्स कसे डिझाईन केलेले असतात चेक करा. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एक फंक्शन्स दिलेलं असतं आणि त्या फंक्शन्सला कधी कधी तुम्हाला सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आणि नंतर डिफरन्शिएट करायचं आणि फंक्शन्स हे इम्प्लिसिटच राहणार आहेत. ओके, मग तुम्हाला त्याला आधी सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्यानंतर डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट केल्यानंतर dy/dx मिळवायचा आणि dy/dx एकदा मिळाला की जे तुम्हाला ॲन्सर या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला dy/dx सुद्धा दिलेला असतोच. फक्त त्या ठिकाणी तुमचं ॲन्सर हे कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे ही एक जास्तची स्टेप आपल्याला या ठिकाणी लर्न करायची आहे. कशी, तर आपण या एक्झाम्पलमध्ये जाऊयात. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेक्स्ट स्टेप कशा ॲडजस्ट करायचे असतात. कधी कधी काय होतं, हा जो dy/dx किंवा हे जे ॲन्सर दिलेलं असतं dy/dxचं हे स्ट्रेट फॉरवर्ड इम्प्लिसिट फंक्शनला जसं डिफरन्शिएट करतो तसं डिफरन्शिएट जर करत गेले तर स्ट्रेट फॉरवर्ड ॲन्सर मिळतं. कधी कधी स्ट्रेट फॉरवर्ड ॲन्सर मिळत नाही. अशा वेळेस काय करायचं असतं, तुम्हाला सबस्टिट्यूशन करायची असते किंवा ॲडजस्ट करायचे असतात काही टर्म्स. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट एक्झाम्पल असं आहे, इफ log x + y = log x × y + p where p is a constant. हा p कॉन्स्टंट दिलेला आहे. देन प्रूव्ह दॅट dy/dx = -y² म्हणजे ॲन्सर ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड केलं, फक्त जस्ट तुम्हाला त्याला सॉल्व करायचं आहे. तर कसं होईल पहा, जे दिलेलं फंक्शन आहे त्याला आपल्याला डिफरन्शिएट करावंच लागणार, पण त्याआधी ते फंक्शन्स कसं दिलेले आहेत ते पहा. इट इज log x + y इज log of x × y + p. ओके, फंक्शन असं दिलेलं आहे. पण आता या फंक्शन्समध्ये log x + y चा फॉर्म्युला नाही आहे, पण log x × y चा फॉर्म्युला आहे. म्हणजे फंक्शन सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट होऊ शकतं. देअरफॉर वी कन्वर्ट दिस फंक्शन इन सिम्पल फॉर्म ॲज इट इज log x + y दॅट इज इक्वल्स टू इट इज log x प्लस इट इज log y. रूल काही सांगायची गरज नाही, प्लस स्मॉल p. ओके, आता अशा पद्धतीने हा रूल मिळाला log x + log y + स्मॉल p. ओके, आफ्टर दॅट काय करावं लागेल की आता इम्प्लिसिट फंक्शन आहे आणि डायरेक्टली आपण डिफरन्शिएट करू शकतो विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर वी डिफरन्शिएट दिस फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड. तीच मेथड. ओके, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड्स. देअरफॉर वी गेट इट इज ddx ऑफ. ओके, मी एक स्टेप लिहितो, त्यानंतर डायरेक्टली आपण डेरिव्हेटिव्ह लिहू शकतो. इट इज log x + y दॅट इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह प्रत्येक टर्मला सेपरेट होईल या ठिकाणी. ddx ऑफ इट इज log x प्लस ddx ऑफ इट इज log y प्लस ddx ऑफ इट इज p. ओके, सो या प्रत्येक टर्मला आधी डेरिव्हेटिव्ह सेपरेट होत असतो. मी ती स्टेप या ठिकाणी नोट डाऊन केली. आफ्टर दॅट लॉगचा डेरिव्हेटिव्ह स्टँडर्डनुसार माहीत आहे तो 1 असतो. 1 जेही असेल ते म्हणजेच किती, x + y आणि इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ x + y त्याला मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणून xचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी 1 येतो आणि yचा डेरिव्हेटिव्ह मी सांगितलं तुम्हाला इम्प्लिसिट फंक्शनमध्ये yचा डेरिव्हेटिव्ह dy/dx लिहितात. आफ्टर दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ log x सांगता येईल तुम्हाला. स्टँडर्ड फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू x, तो 1/x येतो. log yचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/y इंटू इट इज dy/dx. ओके, प्लस तर हा p जो आहे कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह 0 येतात, त्यामुळे हे काही सांगायची गरज नाही. आफ्टर दॅट वी मल्टिप्लाय दिस फंक्शन बाय 1/x + y देन इट बिकम्स 1/x + y. बघा, आता एक प्रकारे डिफरन्शिएट करून झालं, पण आपण टार्गेट इज टू अचीव dy/dx. मग आपण इम्प्लिसिट फंक्शनच्या मेथडनुसार आधी dy/dx मिळवून घेऊयात. म्हणजे काय होईल, 1/x + y ने मल्टिप्लाय केलं म्हणला तर असं उरेल प्लस 1/x + y इंटू dy/dx. ओके, दॅट इज इक्वल्स टू 1/x प्लस 1/y इंटू इट इज dy/dx. ओके, फक्त स्ट्रेट फॉरवर्ड कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर काय करतात माहिती आहे तुम्हाला की dy/dxच्या टर्म्स एका साईडला घेत असतात आणि उरलेल्या टर्म्स अदर साईडला ठेवतो. ही पण एक स्टेप सांगितलेली आहे. म्हणून इट इज 1/x + y इंटू dy/dx. ओके, मी ही स्टेप या ठिकाणी नोट डाऊन करतो. प्लस काय होईल, तर ही टर्म तुम्हाला ट्रान्सफर करावी लागेल. सॉरी, प्लसने मायनस होईल कारण त्या साईडला प्लस आहे, या साईडला ट्रान्सफर झाली तर निगेटिव्ह होतं. मीन्स -1/y इंटू इट इज dy/dx विच इज इक्वल्स टू. आता कसं होतं, हा 1/x ॲज इट इज ठेवूयात. मीन्स इट इज 1/x. हे 1/x + y प्लस होते, या साईडला आले तर ते मायनस होतील ट्रान्सफर केल्यानंतर, म्हणजे असं होईल. ओके, त्यानंतर dy/dx या दोन्ही ठिकाणी सेम दिसतो. देअरफॉर वी टेक दॅट टर्म्स ॲज आउटसाइड. मीन्स इट गिव्स अस 1/x
एक्स प्लस वाय मायनस ऑफ इट इज 1/y इंटू dy बाय dx. ओके, दॅट इज इक्वल्स टू कॅल्क्युलेशनचा भाग आहे. इथे सुद्धा तेच 1/x. ओके, ते ब्रॅकेट ॲज इट इज ठेवलं आहे. आता काय करायचं असतं बघा, असे जर रॅशनल फंक्शन किंवा फ्रॅक्शन्स दिसले तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो. टेक इट्स क्रॉस मल्टिप्लिकेशन, देन इट इज y मायनस ऑफ इट इज एक्स प्लस वाय डिवायडेड बाय एक्स प्लस वाय इंटू इट इज वाय. आणि हा डिवाय बाय डी एक्स तर आहेच मल्टिप्लिकेशनमध्ये, तो ॲज इट इज ठेवूयात. इक्वल्स टू अगेन क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे हे एक्स प्लस वाय मायनस एक्स डिवायडेड बाय एक्स इंटू एक्स प्लस वाय असं मिळालं असतं. आफ्टर दॅट या ब्रॅकेटमध्ये निगेटिव्ह साईनने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणून वाय मायनस एक्स मायनस वाय असं होईल. आणि दिस टर्म रिमेन्स ॲज इट इज एक्स प्लस वाय इंटू वाय. ओके, सो लेफ्ट साईडला असं कॅल्क्युलेशन्स होतात. देअरफॉर इट इज डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल्स टू, इकडे सॉल्व केलं तर एक्स एक्स कॅन्सल होतात, उरतो तो वाय अपॉन एक्स इंटू एक्स प्लस वाय. ओके, आणि लेफ्ट साईडचे कॅल्क्युलेशन जर घेतले आपण तर वाय वाय सुद्धा कॅन्सल होतो, उरलं काय मायनस एक्स अपॉन एक्स प्लस वाय इंटू वाय. मग ही टर्म त्या साईडला ट्रान्सफर करा म्हणजे असं होईल वी गेट दिस डी वाय बाय डी एक्स ॲज डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू इट इज वाय अपॉन एक्स इंटू एक्स प्लस वाय अगेन इंटू काय होईल, हा मायनस एक्स प्लस वाय इंटू वाय हे न्यूमरेटरमध्ये येतील, मीन्स इट इज एक्स प्लस वाय इंटू इट इज वाय डिवायडेड बाय मायनस ऑफ एक्स. ओके, सो आता कॅन्सल काय होतं, एक्स प्लस वाय कॅन्सल्स होतात. स्ट्रेट फॉरवर्ड मी कॅन्सल केले. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू काय मिळतं ते पाहूया आधी. वाय इंटू वाय हा वाय स्क्वेअर होईल. ओके, एक्स इंटू हा एक्स स्क्वेअर होईल. आणि हे निगेटिव्ह साईन आपण असं मध्ये देतो, न्यूमरेटरमध्ये असो की डिनोमिनेटरमध्ये असो. मीन्स डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू मायनस ऑफ वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इज द रिक्वायर्ड सोल्युशन हिअर. आणि तेच आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं सांगितलं होतं. अँड इट वॉज द क्वेश्चन नंबर फर्स्ट हिअर. ओके, समजलं असेल. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू मायनस ऑफ वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल्स आहेत, फक्त तुम्हाला जस्ट कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करायचे. एक्झाम्पल नंबर सेकंड, हे जे एक्झाम्पल आहे हे मार्च 2015ला बोर्ड एक्झाममध्ये विचारलं आणि त्यानंतर हे एक्झाम्पल सी ई टीमध्ये 2016ला सुद्धा विचारलेलं आहे. ओके, सो आता या एक्झाम्पलमध्ये काय करायचं ते बघा. सो स्ट्रेट फॉरवर्ड कॅल्क्युलेशन्स आहेत. थोडंसं तुम्हाला बेसिक कन्सेप्ट किंवा डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम या ठिकाणी अप्लाय करायची होती. ओके, मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण एक एक्झाम्पल अशा टाईपचं घेतलं, पण त्या ठिकाणी बेस हा स्मॉल ए होता, पण या प्रॉब्लेममध्ये बेस हा 10 दिलेला आहे. मग जर बेस 10 दिलेला असेल तर तुम्हाला त्याला आधी सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. आपण सॉल्व केले होते एक्झाम्पल अशा टाईपचे की एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब वगैरे सेम त्याच मेथडने सॉल्व करणार आहे. फक्त या ठिकाणी डेफिनेशन आधी यूज करायची. तर डेफिनेशन काय आहे लॉगची ते बघा. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इट इज लॉग ऑफ नंबर असं असेल बघा. इट इज लॉग ऑफ नंबर टू द बेस इज इक्वल्स टू द इंडेक्स असेल. ओके, सो त्याला आपण कसं लिहितो, लॉग ऑफ नंबर टू द बेस इक्वल्स टू इंडेक्स असेल तर त्याला लिहिता येतं नंबर इज इक्वल्स टू बेस रेस टू द पॉवर इंडेक्स असं. तर आपण तेच सांगतो या ठिकाणी. देन देअरफॉर इट कॅन बी रिटन ॲज नंबर इज इक्वल्स टू बेस रेस टू द पॉवर इंडेक्स. आणि हाच फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे किंवा ही डेफिनेशन ऑफ लॉग यूज करायची आहे या एक्झाम्पलला. मग या एक्झाम्पलला जर आपण सोल्युशनमध्ये समजा ही डेफिनेशन यूज केली तर एक्झाम्पल कसं कन्वर्ट होतं ते पाहूयात. इट इज लॉग ऑफ काय आहे एक्स क्यूब मायनस वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब टू द बेस 10. ओके, इक्वल्स टू 2 आहे. सो आपल्याला असं सॉल्व करायचं. आता या ठिकाणी नंबरची जी जागा आहे मीन्स इट इज एन इज नथिंग बट द एक्स क्यूब मायनस वाय क्यूब, म्हणून मी या ठिकाणी एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब असा लिहितो. मीन्स नंबर इज इक्वल्स टू बेस किती आहे, सो या ठिकाणी 10 आहे. ओके, इक्वल्स टू ही जी किंमत आहे इक्वल्स टू तर ती इंडेक्सची किंमत आहे. मग इंडेक्स कुठे जातो डोक्यावर, म्हणजे बेस रेस टू द पॉवर इट इज इंडेक्स. ओके, मीन्स नंबर एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल्स टू 10 रेस टू द पॉवर 2 असं आपण लिहू शकतो विथ द हेल्प ऑफ डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम ऑफ अ नंबर. ओके, सो लॉगॅरिथमनुसार आपल्याला असं लिहिता येतं किंवा मी तुम्हाला ही डेफिनेशन सांगितली, या डेफिनेशननुसार तुम्ही त्याला लिहा. आता यानंतर आपल्याला माहिती आहे की 10चा जो स्क्वेअर आहे तो 10चा स्क्वेअर 100 होतो, मी म्हणून समोर 100 लिहितो. आणि नंतर आपण त्याला इझिली कॅल्क्युलेट करण्यासाठी
त्याच्या टर्म्स आपण मिनिमम टर्म्स मध्ये त्याला कन्वर्ट करणार. ओके, देअरफॉर वी सॉल्व दिस एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल्स टू, ते 100 आहेत समोर, मीन्स 100 इंटू इट इज वी राईट इट ॲज एक्स क्यूब प्लस इट इज वाय क्यूब. ओके, असं लिहिता येतं. आणि त्यानंतर फक्त आता कॅल्क्युलेशन्स करा. इट इज एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल्स टू 100 इंटू, ओके, एक्स क्यूब प्लस 100 इंटू इट इज वाय क्यूब. दोन्ही टर्म्स लेफ्टला मी शिफ्ट करतो, मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज एक्स क्यूब मायनस वाय क्यूब मायनस इट इज 100 ऑफ एक्स क्यूब मायनस इट इज 100 ऑफ वाय क्यूब दॅट इज इक्वल्स टू 0. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला नोट डाऊन करता येतं. एक्स क्यूब मायनस 100 एक्स क्यूब इज बिकम्स मायनस 99 एक्स क्यूब. त्यानंतर मायनस वाय क्यूब मायनस 100 वाय क्यूब मीन्स इट बिकम्स मायनस ऑफ 101 दॅट इज द वाय क्यूब. अशा पद्धतीने आपल्याला त्याला लिहिता येतं दॅट इज इक्वल्स टू 0. म्हणजे आता हे जे फंक्शन आहे इट इज मायनस 99 एक्स क्यूब मायनस 101 इट इज वाय क्यूब इज इक्वल्स टू 0. याला सिम्पलर फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं किंवा डायरेक्टली डिफरन्शिएट केलं तरी सुद्धा चालतं. थ्रूआउट द इक्वेशनला जर का आपण निगेटिव्ह साईनने मल्टिप्लाय केलं तर ते असं होतं. निगेटिव्ह साईनने मल्टिप्लाय केलं तर आपण त्याला असं लिहू शकतो 99 एक्स क्यूब प्लस 101 इट इज वाय क्यूब. ओके, आता फंक्शन हे इम्प्लिसिट आहे, देअरफॉर वी डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड, मीन्स वी डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स जर आपण त्याला डिफरन्शिएट केलं दोन्ही साईडला तर काय होईल, 99 कॉन्स्टंट आहेत, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 3 टाइम्स एक्स स्क्वेअर प्लस हे 101 सुद्धा कॉन्स्टंट आहेत ते ॲज इट इज राहतील, मीन्स इट इज 101 इंटू वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह झाला असता 3y स्क्वेअर इंटू इट इज dy बाय dx. हे काही वेगळं सांगायची गरज नाही, विच इज इक्वल्स टू 0. ओके, सो आता या ठिकाणी मी काय करतो बघा, 3 आणि 3 कॉमन दिसतात म्हणून डिवायडिंग थ्रूआउट द इक्वेशन बाय 3. कारण आपलं जे आन्सर आहे त्या आन्सरमध्ये आपल्याला फक्त dy बाय dx दिसतो, dy बाय dx मिळवायचा आणि 99 आणि 101च्या टर्म्स होत्या त्यासुद्धा आपल्याकडे अवेलेबल झाल्या. फक्त स्ट्रेट फॉरवर्ड कॅल्क्युलेशन्स करा. म्हणजे काय, 3 आणि 3 सेम दिसतात, डिवायडिंग बाय 3, सो काय उरतं 99 एक्स स्क्वेअर प्लस 101 इंटू इट इज वाय स्क्वेअर इंटू इट इज dy बाय dx. ओके, विच इज इक्वल्स टू 0. आपल्याला dy बाय dx पाहिजे म्हणून dy बाय dxच्या टर्म्स मी लेफ्टला ठेवतो, बाकीच्या टर्म्स शिफ्ट करतो, मीन्स इट इज 101 इंटू वाय स्क्वेअर इंटू इट इज dy बाय dx विच इज इक्वल्स टू, हे प्लस 99 आहेत ट्रान्सफर केले तर मायनस 99 इंटू इट इज एक्स स्क्वेअर असं होईल. आणि त्यानंतर हे 101 वाय स्क्वेअर दिसतो तुम्हाला डिवाइडला, म्हणून काय करा, हे सगळ्याच्या सगळं त्या साईडला शिफ्ट करा आणि dy बाय dx मिळवा, मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज dy बाय dx विच इज इक्वल्स टू मायनस ऑफ 99 एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 101 इंटू इट इज वाय क्यूब अँड दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. बघा, स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम होतं, फक्त जस्ट तुम्हाला काय करायचं, डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम या ठिकाणी अप्लाय करायची होती, जी की तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये फंक्शन या चॅप्टरमध्ये लॉग हा स्पेशल टॉपिक दिलेला आहे. त्या टॉपिकमध्ये तुम्हाला डेफिनेशन सांगितली होती, तीच डेफिनेशन अप्लाय करून फंक्शनला सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा आणि त्यानंतर स्ट्रेट फॉरवर्ड डिफरन्शिएट जर केलं तर dy बाय dx इझिली मिळवता येतो. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 बघा काय आहे. इफ लॉग ऑफ x4 मायनस y4 अपॉन x4 प्लस y4 टू द बेस 5 इक्वल्स टू 2. ओके, म्हणजे हे जे पूर्ण एक्सप्रेशन आहे हे आणि हे एक्सप्रेशन सेम दिसतात, फक्त यामध्ये तुम्हाला चेंज काय दिसतो, इथे बेस 10 होता, इथे 5 आहे आणि इथे पॉवर 3 होती, या ठिकाणी पॉवर 4 आहे, फक्त पॉवर 1ने वाढून दिली त्यांनी आणि बेस थोडेसे चेंज केले. ओके, देन शो दॅट dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस ऑफ 12 अपॉन एक्स क्यूब मायनस 12 एक्स क्यूब अपॉन 13 वाय क्यूब. सिमिलर टाईपमध्ये जसं मागचं एक्झाम्पल आपण सॉल्व केलं होतं, हे सेम ऑर सिमिलर टाईपमध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल नंबर 3 सुद्धा सॉल्व करायचं आहे. ओके, सो सेम पद्धतीने हे तुम्ही तयार करा. इथे सुद्धा तुम्हाला डेफिनेशन ऑफ लॉगच अप्लाय करायची आहे, जी की आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये अप्लाय केली होती. ओके, सो त्याच पद्धतीने तुम्हाला ते सुद्धा एक्झाम्पल सॉल्व करता येईल आणि हे मी तुमच्यासाठी सोडतोय, हे तुम्ही स्वतः एक्झाम्पल कॅल्क्युलेट करा. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 जे की स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि इम्प्लिसिट फंक्शन सुद्धा आहे. बघा, ई रेस टू द पॉवर एक्स प्लस ई रेस टू द पॉवर वाय इक्वल्स टू ई रेस टू द पॉवर एक्स प्लस वाय. देन शो दॅट dy बाय dx इक्वल्स टू मायनस ऑफ ई रेस टू द पॉवर वाय मायनस एक्स. अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे.
मग आता हे जे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला dy/dx असा मिळवायचा आहे, म्हणजे प्रूव्ह करायचं एक प्रकारे. मग dy/dx मिळवणे म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x हे आपल्याला मिळवणे. पण या ठिकाणी फंक्शन्स कोणत्या टाईपमध्ये दिलेले हे सुद्धा आयडेंटिफाय करावं लागतं. तर या ठिकाणी फंक्शन्स ही तुम्हाला इम्प्लिसिट फॉर्ममध्ये आहे, x आणि y या दोन व्हेरिएबलमध्ये मिक्स आहेत. तर अशा टाईपचे जे फंक्शन असतात त्यांना आपण इम्प्लिसिट फंक्शन म्हणतो. आणि जर इम्प्लिसिट फंक्शन असेल तर आपण तुम्हाला मी मेथडसुद्धा लिहून दिलेली आहे, स्टेप बाय स्टेप आपण त्याला सॉल्व करणार. ओके, सो फर्स्ट स्टेप इज दॅट डिफरन्शिएट द फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, जे हे फंक्शन दिलेलं आहे याला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करा ऑन बोथ साइड्स. मीन्स दिस बिकम्स डी डी एक्स ऑफ, पहिल्या टर्म्सला डेरिव्हेटिव्ह सेपरेट होईल, प्लस डी डी एक्स ऑफ सेकंड टर्म्स आहे ई रेस टू द पॉवर वाय, त्याला सुद्धा डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतो, डी डी एक्स ऑफ नेक्स्ट टर्म इज ई रेस टू द पॉवर एक्स प्लस वाय, याला सुद्धा डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा. आणि प्रत्येक टर्म्सला जर डिफरन्शिएट केलं तर ई रेस टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू द पॉवर एक्सच असतो. आणि ई रेस टू द पॉवर वायचा डेरिव्हेटिव्ह मला काही सांगायची गरज नाही, कारण ई रेस टू द पॉवर वाय इंटू dy/dx असंच त्याचा स्टँडर्डनुसार डेरिव्हेटिव्ह होईल. आणि त्यानंतर ई रेस टू द पॉवर एक्स प्लस वायला डिफरन्शिएट करा. हे कोणासारखं आहे, ई रेस टू द पॉवर एक्स प्लस वाय इज अ फंक्शन लाईक ई रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स या टाईपमध्ये आहे, म्हणून यांचा डेरिव्हेटिव्ह होईल ई रेस टू द पॉवर एक्स प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय. तर एक्स प्लस वायच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा, मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज dy/dx. मीन्स अशा पद्धतीने. आफ्टर दॅट आता काय करणार, ई रेस टू द पॉवर एक्स प्लस ई रेस टू द पॉवर वाय इंटू dy/dx विच इज इक्वल्स टू ई रेस टू द पॉवर एक्स प्लस वायने मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये, म्हणजेच हे होईल ई रेस टू द पॉवर एक्स प्लस वाय इंटू 1 इट इज ई रेस टू द पॉवर एक्स प्लस वाय प्लस ई रेस टू द पॉवर एक्स प्लस वाय इंटू इट इज dy/dx. बघा आता दोन दोन dy/dxच्या टर्म्स आहेत, म्हणून आपलं टार्गेट असतं की dy/dx वन साईडला कलेक्ट करणे. देअरफॉर वी कलेक्ट दॅट dy/dx ऑन वन साईड, मीन्स ई रेस टू द पॉवर वाय dy/dx ती प्लस आहे, या साईडला ट्रान्सफर करा, ते मायनस होईल, मीन्स ई रेस टू द पॉवर एक्स प्लस वाय इंटू इट इज dy/dx. ओके, विच इज इक्वल्स टू ई रेस टू द पॉवर एक्स प्लस वाय ॲज इट इज मायनस ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स तिकडे ट्रान्सफर केला तर असाच राहतो. ओके, सो dy/dxला आउटसाईड घ्या, मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज ई रेस टू द पॉवर वाय मायनस ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स प्लस वाय. आणि हा dy/dx दोन्ही टर्म्समधून आउटसाईडला आला असता असा. आणि त्यानंतर हे सुद्धा मी असंच ठेवतो ई रेस टू द पॉवर एक्स प्लस वाय मायनस ई रेस टू द पॉवर एक्स. आता समोरचे कॅल्क्युलेशन्स हे ॲन्सरवर डिपेंडसुद्धा करतील, कसे तर ते पण आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो. आता dy/dx मिळवायचं म्हणून मी या टर्म्सला सुद्धा शिफ्ट करतो, मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज dy/dx विच इज इक्वल्स टू ई रेस टू द पॉवर एक्स प्लस वाय मायनस ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स डिवायडेड बाय ही टर्म आहे, सो ई रेस टू द पॉवर वाय मायनस ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स प्लस वाय. अशा टर्म्स तुम्हाला दिसतात. मग आता आपलं जे ॲन्सर आहे ते असं दिसतं. ओके, म्हणजे या ठिकाणी कुठे तुम्हाला ई रेस टू द पॉवर एक्स प्लस वाय वाले टर्म्स नाही आहे न्यूमरेटरमध्ये. मग आता हा ई रेस टू द पॉवर एक्स प्लस वाय तुम्हाला रिमूव्ह करता येतो विथ द हेल्प ऑफ इक्वेशन 1. स्टेटमेंटमध्येच त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, बघितलं आतापर्यंतचे जे एक्झाम्पल सोडवले आपण फर्स्ट सेकंड थर्ड, हे तिन्ही एक्झाम्पल्स रेग्युलर वेने dy/dx मिळत होता, पण या एक्झाम्पलमध्ये आपल्याला पुट करायची असते व्हॅल्यू, जे की एक्सप्रेशन आपल्याला दिलेलं होतं ते एक्सप्रेशन आहे ई रेस टू द पॉवर एक्स प्लस वाय इक्वल्स टू ई एक्स प्लस ई वाय. ओके, म्हणून मी त्याची किंमत पुट करतो या ठिकाणी. ई रेस टू द पॉवर एक्स प्लस वायची किंमत आहे ई रेस टू द पॉवर एक्स प्लस ई रेस टू द पॉवर वाय मायनस ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स. त्यानंतर हा ई रेस टू द पॉवर वाय मी असंच ठेवतो, मायनस ऑफ याची किंमत मी आधी परत एकदा ई रेस टू द पॉवर एक्स प्लस ई रेस टू द पॉवर वाय बाय युझिंग द इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, आफ्टर दॅट इक्वेशन 1 वरून आपण ती व्हॅल्यू पुट केली, तर या ठिकाणी ई रेस टू द पॉवर एक्स ई रेस टू द पॉवर एक्स कॅन्सल होतो, उरले किती ई रेस टू द पॉवर वाय. इथे ब्रॅकेटमध्ये जर का निगेटिव्ह साईनने मल्टिप्लाय केलं तर ते असं होईल ई रेस टू द पॉवर वाय मायनस ई रेस टू द पॉवर एक्स मायनस ई रेस टू द पॉवर वाय. म्हणजे अगेन ई रेस टू द पॉवर वाय ई रेस टू द पॉवर वाय कॅन्सल होतात, उरतो काय ई रेस टू द पॉवर वाय अपॉन मायनस ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स. आणि त्यानंतर ते जे निगेटिव्ह साईन आहे ते समोर लिहू शकतो, म्हणजे ई रेस टू द पॉवर वाय अपॉन ई रेस टू द पॉवर एक्स
असं त्याचं कॅल्क्युलेशन होतं. पण आपल्याकडे लॉज ऑफ इंडायसेस आहे, कारण प्रूफमध्ये आपल्याला मायनस ऑफ ई रेज टू द पॉवर वाय मायनस एक्स दिसतो. बघा इथे निगेटिव्ह साईन ॲडजस्ट झाला आणि असा रूल मी सांगू शकतो बाय लॉज ऑफ इंडायसेस, म्हणजे असा ए रेज टू द पॉवर यम आपण ए रेज टू द पॉवर एन जर असेल तर आपण त्याला ए रेज टू द पॉवर एम मायनस एन असं लिहितो. देअरफॉर बाय युझिंग दॅट रूल हिअर मायनस ऑफ हे पण होईल ई रेज टू द पॉवर वाय मायनस एक्स, अँड दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ एक्झाम्पल नंबर नेक्स्ट. आणि हे एक्झाम्पल तुम्हाला यावर्षी म्हणजेच 2020ला बोर्ड एक्झाममध्ये विचारलेलं आहे. ओके, सो स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल होतं. थोडंसं तुम्हाला काय करायचं होतं, स्टेटमेंटची मदत घ्यायची होती शेवटी. आणि या टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये असंच तुम्हाला सॉल्व करायचं. स्ट्रेट फॉरवर्ड इम्प्लिसिट फंक्शन दिसलं तर dy बाय dx पर्यंत पोचायचं. तिथे जर आपल्याला रिक्वायर्ड आन्सर मिळालं तर प्रॉब्लेमला स्टॉप करणे, आणि जर रिक्वायर्ड आन्सर नाही मिळालं तर स्टेटमेंटची मदत घेणे आणि त्यावरून आपल्याला त्या आन्सरला ॲडजस्ट करणे किंवा जे आपल्याला शो दॅट प्रूव्ह दॅट ओके असं करायला सांगतात त्या टर्म्सला आपल्याला त्या ठिकाणी ॲडजस्ट करणे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5 इज देअर साइन इनवर्स ऑफ एक्स रेज टू द पॉवर 5 मायनस वाय रेज टू द पॉवर 5 अपॉन x5 प्लस y5 इक्वल्स टू इट इज 5/6. शो दॅट dy बाय dx इक्वल्स टू x4 अपॉन 3 टाइम्स y4 असं एक्झाम्पल आहे. फक्त आपल्याला dy बाय dx मिळवायचा. आणि अशा टाईपचे एक्झाम्पल जे आहेत ना, साइन इनवर्स ऑफ x5 मायनस वाय x5 प्लस y5 प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण घेतलेले आहेत. फक्त तुम्हाला जस्ट सॉल्व करत जायचं आणि dy बाय dx मिळवायचं. खूप इझी आहे. आपण आधी त्यावरून सिम्पल फंक्शन्स कन्वर्ट करणार आणि सिम्पल फंक्शन्स मिळाल्यानंतर त्याला डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शनच्या मेथडने सॉल्व करणार. ओके, सो काय होईल, एक्स रेज टू द पॉवर 5 मायनस वाय रेज टू द पॉवर 5 दॅट इज अपॉन x5 प्लस y5 दॅट इज इक्वल्स टू काय होईल बघा, साइन इनवर्स होता इकडे ट्रान्सफर केला तर साइन होईल, म्हणजेच तो साइन π/6 झाला. आणि पुढच्या स्टेपमध्ये फक्त मी साइन π/6 म्हणजे साइन 30ची किंमत पुट करतो आणि ती साइन 30ची किंमत जी आहे ती 1/2 येते. ओके, देअरफॉर x5 मायनस y5 अपॉन x5 प्लस y5 इज इक्वल्स टू 1/2. आणि आता कॅल्क्युलेशनचा भाग आहे, सो मी हे x5 प्लस y5 तिकडे ट्रान्सफर करतो आणि ते 1/2 आहे तर 2 इकडे ट्रान्सफर करतो. मीन्स इट इज 2 इंटू x raised to the power 5 minus y raised to the power 5 is equals to x raised to the power 5 plus y raised to the power 5. कॅल्क्युलेशनचा भाग 2 ने मल्टिप्लाय करा. 2 टाइम्स x raised to the power 5 मायनस 2 टाइम्स y raised to the power 5 आणि ह्या टर्म जर शिफ्ट केल्या लेफ्टला परत एकदा तर ते होईल मायनस ऑफ x raised to the power 5 मायनस ऑफ y raised to the power 5 इज इक्वल्स टू 0. अशा पद्धतीने. आणि कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर यांची कॅल्क्युलेशन 2 टाइम्स मायनस 1 टाइम्स इट इज 1 टाइम्स एक्स रेज टू द पॉवर 5 मायनस 2 टाइम्स मायनस 1 टाइम्स इट इज मायनस 3 टाइम्स वाय रेज टू द पॉवर 5 विच इज इक्वल्स टू 0. आता फंक्शन सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट आहे, देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि इम्प्लिसिट आहे म्हणजे एक्स आणि वाय या व्हेरिएबल्समध्ये असल्यामुळे वी डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि मिळेल काय बघा, एक्स रेज टू द पॉवर 5चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळेल 5 इंटू एक्स रेज टू द पॉवर 4 मायनस 3 कॉन्स्टंट आहेत. वाय 5चा डेरिव्हेटिव्ह असा होतो 5 इंटू वाय रेज टू द पॉवर 4 इंटू इट इज dy बाय dx विच इज इक्वल्स टू 0. ओके, सो या ठिकाणी 5 दोन्हीमध्ये आपल्याला सेम दिसतात, देअरफॉर डिवायडिंग बाय 5 ने डिवाइड केलं तर हे 5 कॅन्सल होतील, x4 उरेल, इथे सुद्धा 5 कॅन्सल होतील, 3 इंटू y4 उरेल आणि dy बाय dx विच इज इक्वल्स टू 0. आणि ॲट लास्ट आपलं टार्गेट आहे की dy बाय dx मिळवणे. मग dy बाय dx पर्यंत सॉल्व करत जाऊ. काय होतं, मायनस ऑफ 3 टाइम्स y4 इंटू dy बाय dx इक्वल्स टू मायनस एक्स रेज टू द पॉवर 4. ही टर्म प्लस होती, ट्रान्सफर केली तर मायनस होते. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल, निगेटिव्ह साईन कॅन्सल होतील, म्हणजेच ते असं होईल 3y4 इट इज dy बाय dx विच इज इक्वल्स टू एक्स रेज टू द पॉवर 4. बघा आपल्याला जे रिक्वायर्ड आहे ते मिळू शकतं का यावरून, ॲज स्ट्रेट फॉरवर्ड आहे x4 अपॉन 3y4 म्हणजे फक्त हे 3y4ला ट्रान्सफर करायची गरज आहे. देअरफॉर वी ट्रान्सफर दिस ऑन RHS. Therefore, it becomes x4 upon 3 times y4, which was the straightforward example. Okay. Next example number 6 is there, that is x raised to the power y is equals to e raised to the power x minus y. असं प्रूव्ह करायचं आहे. Then show that
ही टर्म दिलेली आहे, या टर्म्सवरून डिवाय बाय एक्स तुम्हाला मिळवायचा लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स होल स्क्वेअर. म्हणजे जे राईटला एक्सप्रेशन आहे किंवा ॲन्सर दिलेला आहे ते ॲन्सर कम्प्लिटली एक्समध्ये दिसतं. बघा एक्सच्या व्हेरिएबलमध्ये दिसतो. देअरफॉर तुम्हाला काय करायचं, हे सगळंच्या सगळं डिवाय बाय एक्स एक्सच्या व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करायचा. आणि जर डिफरन्शिएट करत असाल तर त्याआधी तुम्हाला मेथड ओळखणे खूप अर्जंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे की मेथड कोणती आपण अप्लाय करणार. एक्स रेस टू द पॉवर वाय ई रेस टू द पॉवर एक्स मायनस वाय हे गिवन आहे. ओके, सो या ठिकाणी आपण असंच म्हणत असतो की वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, मीन्स वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. मग आता हे सुद्धा फंक्शन ऑफ एक्स आहे आणि हे सुद्धा फंक्शन ऑफ एक्स आहे, म्हणजे एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स या टाईपमध्ये ते कन्वर्ट होतं. आणि एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स या टाईपमध्ये जर कन्वर्ट होत असेल तर त्यावेळेस आपण अप्लाय करत असतो लॉगरिथमिक डिफरन्शिएशन. आणि लॉगरिथमिक डिफरन्शिएशनच्या म्हणण्यानुसार फर्स्ट स्टेप असते आपली टेकिंग द लॉग ऑन बोथ साईड्स. ओके, म्हणजे दोन्ही साईडला तुम्हाला आधी लॉग घ्यावा लागेल आणि नंतरच एक्झाम्पलला स्टार्ट करावं लागेल. मग टेकिंग लॉग जर घेतलं आपण तर ते होईल लॉग ऑफ एक्स रेस टू द पॉवर वाय इज इक्वल्स टू लॉग ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स मायनस वाय. ओके, आता मी रूल्स ऑफ लॉगरिथम अप्लाय करतो. लॉग ए रेस टू द पॉवर एम जर अप्लाय केला तर तो होतो वाय इंटू इट इज लॉग एक्स दॅट इज इक्वल्स टू एक्स मायनस वाय इंटू इट इज लॉग ई, असं त्याचं ॲन्सर होतं. आणि त्यानंतर जर सॉल्व केलं तर हे वाय इंटू लॉग एक्स मी असंच ठेवतो सध्याचं. त्यानंतर मी याला सॉल्व करतोय एक्स मायनस वाय इंटू लॉग ई, तर लॉग ईची किंमत 1 असते. देअरफॉर वी राईट इट ॲज एक्स मायनस ऑफ वाय. ओके, अशा पद्धतीने आता आपलं टार्गेट आहे की डिफरन्शिएटिंग दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड्स, त्यानंतर डिवाय बाय एक्स मिळवणे. त्यासाठी आपल्याकडे काही टर्म्सची रिक्वायरमेंट असेल, त्या टर्म्स आपण त्या ठिकाणी पुट करणार. पण बिफोर दॅट काय करायचं आपल्याला, याला आपण थोडंसं इझी फॉर्ममध्ये अजून कन्वर्ट करू शकतो. कसं पहा, इथे पण वायवाली टर्म आहे, इथे पण वायवाली टर्म्स आहे. देअरफॉर मी वायवाल्या टर्म्स एका साईडला घेतो, मीन्स वाय इंटू लॉग एक्स प्लस हा सुद्धा वाय होतो विच इज इक्वल्स टू जस्ट एक्स. ओके, आफ्टर दॅट आता कसं सॉल्व करायचं आहे ते चेक करा. वाय कॉमन दिसतो, देअरफॉर अगेन वी टेक इट ॲज आउटसाईड. इट इज 1 प्लस लॉग एक्स एवढं उरतं आणि इक्वल्स टू सुद्धा एक्सच उरतो. कसा उरला समजलं, वाय कॉमन घेतला तर इथे 1 उरतो, तो आधी लिहिला. नंतर लॉग एक्स उरतो, तो नंतर लिहिला. मीन्स वाय इंटू 1 प्लस लॉग एक्स इज इक्वल्स टू एक्स, एवढंच आपल्याकडे उरलं. देअरफॉर आता हा 1 प्लस लॉग एक्स मी परत शिफ्ट करतो त्या साईडला. मीन्स वाय इज इक्वल्स टू वी गेट द व्हॅल्यू ॲज एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स. म्हणजे आता लेफ्टला वायवाल्या टर्म्स ट्रान्सफर झाल्या, राईटला एक्सवाल्या टर्म्स ट्रान्सफर झाल्या. म्हणजे डिफरन्शिएटही केलं आपण तरीसुद्धा तुम्हाला इकडे डिवाय बाय एक्स मिळेल आणि इकडे एक्समध्ये ॲन्सर मिळेल. ओके, सो आता त्या ॲन्सर मिळवण्यासाठी आपल्याला या टर्म्सला म्हणजेच वाय इज इक्वल्स टू एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्सला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स चेक करा, रूल काय होतो या ठिकाणी तो इम्पॉर्टंट आहे. वाय इज इक्वल्स टू एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स असं दिसतं ना, तर याला डिफरन्शिएट जर केला आपण दोन्ही साईडला विथ रिस्पेक्ट टू एक्स तर असं होईल डिवाय बाय एक्स इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स. मग याला कसं डिफरन्शिएट करायचं, तर हे जे फंक्शन आहे हे यू डिवायडेड बाय व्ही सारखं आहे आणि यू डिवायडेड बाय व्हीचा डेरिव्हेटिव्ह कसा लिहितात हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. तो रूल काय असतो ते सगळ्यांना माहीत असायलाच पाहिजे. काय असतो, सेकंड फंक्शन्स मीन्स 1 प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजेच एक्स या ठिकाणी मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस लॉग एक्स. ओके, म्हणजेच बघा काय होईल, व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही असं होतं. आणि डिवाइडला असतो व्ही स्क्वेअर म्हणजेच या ठिकाणी होईल 1 प्लस लॉग एक्स होल स्क्वेअर. अशा पद्धतीने आता जर डिफरन्शिएट करत गेलो आपण तर ते मिळतं तुम्हाला 1 प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 मायनस एक्स ॲज इट इज इंटू 1चा डेरिव्हेटिव्ह 0 होतो आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स होतो. अशा पद्धतीने अँड आफ्टर दॅट 1 प्लस लॉग एक्स विच इज होल स्क्वेअर. ओके, सो आफ्टर दॅट आता काय करायचं, एक्सला कॅन्सल करायचं आहे. सो एक्स कॅन्सल होईल, उरतं काय तर न्यूमरेटरमध्ये 1 प्लस लॉग एक्स मायनस 1 असं उरतं आणि डिनॉमिनेटरमध्ये बघा 1 प्लस लॉग एक्स होल स्क्वेअर आलेला आहे. ओके, 1 प्लस लॉग एक्स होल स्क्वेअर. आणि अशा टाईपच्या प्रॉब्लेममध्ये काय करायचं, कधी कधी जर समजा ॲन्सर तुमचा ॲडजस्ट होत नसेल डायरेक्टली
तर काय करायचं, या स्टेटमेंटची मदत घ्यायची आणि त्यानुसार इकडे आन्सर ॲडजस्ट तुम्ही करू शकता. मग आपलं टार्गेट आहे की आता log x अपॉन 1 प्लस log x होल स्क्वेअर पाहिजे. सो न्युमरेटरमध्ये log x आहे, इथे 1 प्लस log x होल स्क्वेअर आहे. +1 आणि -1 हे एक्स्ट्राचे होते, दॅट विल गेट कॅन्सल. देअरफॉर +1 अँड -1 गेट कॅन्सल. इट रिमेन्स जस्ट इट इज log x अपॉन 1 प्लस log x विच इज होल स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला dy/dx मिळवता येतो अँड दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. मीन्स dy/dx इक्वल्स टू log x अपॉन 1 प्लस log x whole square is the required solution of this example. Next example number 7 is that if y is equals to root cos x plus root cos x plus root cos x plus and up to so on plus infinity. म्हणजेच काय, या ठिकाणी एक रूट संपला, ॲडिशन करून सेकंड रूट संपला, ॲडिशन करून थर्ड रूट संपला, ॲडिशन करून फोर्थ रूट येईल, फिफ्थ रूट येईल, सिक्स्थ रूट येईल, सेवन्थ रूट येईल, असे कितीही टाइम्स म्हणजे इन्फानाईट टाइम्स जर हे रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस एक्स असं इन्फानाईट टाइम्स तुम्ही स्क्वेअर रूट घेऊ शकता. असं वाय तुम्हाला दिलेलं आहे आणि यावरून वायवरून तुम्हाला dy/dx इज इक्वल्स टू साइन एक्स अपॉन 1 मायनस 2y हे प्रूव्ह करायला सांगितलं. मग ठेवू, या ठिकाणी जर का तुम्हाला समजा असे इन्फायनाईट लेवलला जर फंक्शन दिलेले असतील तर अशा वेळेस डिफरन्शिएट करताना काय करायचं, तर त्या वेळेस तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथडची मदत घ्यायची. आणि हे जे प्रॉब्लेम्स आहे या प्रॉब्लेमसारखेच आणखी 2 ते 3 प्रॉब्लेम्स तुम्हाला सुद्धा प्रूव्ह करायचे आहेत. ओके, सो फर्स्ट प्रॉब्लेम जे आहे ते अशा पद्धतीने दिलं होतं, रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस एक्स प्लस अँड सो ऑन प्लस इन्फिनिटी. ओके, सो आता हे जे एक्झाम्पल आहे सोल्युशनमध्ये बघा कसं सॉल्व्ह करायला पाहिजे आणि यासाठी एक शॉर्टकट ट्रिकसुद्धा तयार होते. मी शॉर्टकट ट्रिकसुद्धा तयार करून देतो, ते तुम्हाला प्रॉब्लेममध्ये किंवा MCQ सॉल्व्ह करत असताना त्यावेळेस तुम्हाला मदत होईल शॉर्टकट ट्रिक्सची. ओके, सो अशा एक्झाम्पलला शॉर्टकट ट्रिक्स कशी अप्लाय करायची ते एक्झाम्पल कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ओके, सो बघा या ठिकाणी काय होतं, गिवन दॅट y इज इक्वल्स टू रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस एक्स प्लस अँड सो ऑन प्लस इन्फिनिटी. म्हणजे असे कितीही रूट असतील इन्फिनिटीपर्यंत, इन्फिनिट टाइम्स. ओके, सो मग आता काय करायचं, हे 1 2 3च रूट आहेत. मग रूट कितपर्यंत आहेत, इन्फानाईट टाइम्स रूट आहेत. मग आपण किती वेळेस लिहू शकतो, म्हणून हा 1 टाइम्स रूट प्लस सेकंड टाइम्स रूट कॉस एक्स प्लस थर्ड टाइम रूट कॉस एक्स प्लस मी लिहू शकतो जो समोर आहे, सध्या दिसत नाही म्हणजे आपण लिहिला नाही म्हणून दिसत नाही, पण तुम्ही असे कुठपर्यंत लिहू शकता, इन्फिनिटीपर्यंत लिहू शकता. म्हणून रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस एक्स मी एक वेळेस वाढवला प्लस रूट कॉस एक्स असं लिहिलं. मग जर तुम्हाला लॉजिकली विचार केला तर ही जी एवढी टर्म्स दिसते बघा, मी अंडरलाईन केली, ही एवढी जी टर्म्स आहे ही टर्म्स तुम्हाला इक्वेशन 1 मध्ये दिसते, दॅट इज दिस राईट हँड साईड. आणि या पूर्ण टर्म्सची व्हॅल्यू तुम्हाला वाय पुट करायची आहे. मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज वाय इज इक्वल्स टू, हा बघा रूट कॉस एक्स मी जसाच्या तसाच ठेवतो प्लस ही पूर्ण जी एक्सप्रेशन आहे या पूर्ण एक्सप्रेशनच्या ऐवजी मी व्हॅल्यू पुट करतो अँड दॅट व्हॅल्यू इज नथिंग बट द स्मॉल वाय अँड वी गिव दिस ॲज इक्वेशन. नाही दिलं तरी सुद्धा चालतं, पण बघा आता या ठिकाणी वाय इज इक्वल्स टू रूट कॉस एक्स प्लस रूट वाय आणि याला इझिली डिफरन्शिएट करू शकतो आपण केव्हा, ज्यावेळेस हा स्क्वेअर रूट निघून जाईल त्यावेळेस. म्हणून काय करायचं, अशा टाईपच्या प्रॉब्लेममध्ये सगळ्यात आधी त्याला स्क्वेअर करायचं. ओके, मीन्स स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, दोन्ही साईडला जर स्क्वेअर केला तर या साईडला वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर होईल, दॅट इज इक्वल्स टू हे रूट निघून जाईल म्हणजेच हे उरेल कॉस एक्स प्लस इट इज वाय. क्लिअर दॅट. आफ्टर दॅट काय करायचं, सर परत एकदा प्लस वाय तुम्ही हा ट्रान्सफर करू शकता किंवा डायरेक्टली डिफरन्शिएट केलं तरी सुद्धा चालतं. कसं होईल आता बघा, इम्प्लिसिट फंक्शन आहे, देअरफॉर डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड. मग दोन्ही साईड सोबत जर डिफरन्शिएट केलं या फंक्शनला तर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह किती होतो बघा, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सांगितलं होतं कसं लिहायचा, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2y इंटू dy/dx दॅट इज इक्वल टू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह झाला असता dy/dx अशा पद्धतीने. आणि तुम्हाला dy/dx मिळवायचा आहे. सो dy/dx मिळवण्यासाठी काय करतात तर बघा, dy/dx मिळवण्यासाठी तुम्हाला असं काम करायचं आहे की dy/dxच्या टर्म्स एका साईडला घ्यायचे असतात, म्हणजे 2y इंटू dy/dx प्लस होती dy/dx, या साईडला आली तर मायनस dy/dx होतो आणि इक्वल्स टू ते मी मायनस साइन एक्स जसेच्या तसेच पुट करतो, इट इज मायनस साइन एक्स. आता या दोघांमध्ये dy/dx सेम आहे, देअरफॉर इट इज 2y - 1
into it is dy by dx which is equals to minus of sin x. Okay, our target is dy by dx, therefore we put dy by dx on left hand side and here at right side it becomes minus sin x whole divided by it is 2y minus 1. पण जे प्रूव्ह करायला सांगितलं त्यामध्ये sin x अपॉन 1 मायनस 2y आहे, इथे निगेटिव्ह साइन आहे मायनस साइन एक्स अपॉन 2y मायनस 1 आहे. मग अशाच काय करायचं, मायनस 1ने या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा किंवा या निगेटिव्ह साइनने डिनॉमिनेटरला जर मल्टिप्लाय केलं तर साइन चेंज होतात, म्हणजे प्लस 2y आहे तो मायनस होईल आणि मायनस 1 आहे तो प्लस होईल. मीन्स दिस ऑल्सो कॅन बी रिटन ॲज sin x upon 1 minus 2y and which is nothing but the required dy by dx. असे बरेच एक्झाम्पल आहेत. आता यासाठी आपण जनरल एक्झाम्पल्स कसं तयार करू शकतो, कॉसच्या ऐवजी साइन येऊ शकेल, म्हणजे साइन एक्स अंडर रूट साइन एक्स प्लस अंडर रूट साइन एक्स प्लस अंडर रूट साइन एक्स प्लस अँड सो ऑन प्लस इन्फिनिटी. म्हणजे तुम्ही काय करायचं, या कॉसची जागा बदलायची आणि त्याच्याऐवजी वेगळं नवीन कोणतंही फंक्शन लिहायचं, एक्झाम्पल तयार होतं, फक्त या ठिकाणी dy by dx सुद्धा चेंज होईल. ओके, सो यासाठी मी तुम्हाला एक शॉर्टकटसुद्धा टीच करतोय. लगेच आपण शॉर्टकट घेणार आणि नेक्स्ट 1-2 एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ते की जसं एक्झाम्पल मी हे सॉल्व केलं, एक्झाम्पल नंबर 7, अशाच पद्धतीने बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा एक्झाम्पल विचारलेलं आहे. ते रूट साइन एक्सचं विचारलं होतं, रूट साइन एक्स प्लस रूट साइन एक्स प्लस रूट साइन एक्सवाला एक्झाम्पल बोर्ड एक्झाममध्ये विचारलेलं आहे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा हे एक्झाम्पल CETमध्ये सुद्धा विचारलेलं आहे असं टाईपचं एक्झाम्पल. त्यामुळे तुम्हाला या टाईपच्या एक्झाम्पलला शॉर्टकट पद्धतीने कसं सॉल्व करायचं ते सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. ओके, कशी आहे या ठिकाणी शॉर्टकट ट्रिकसाठी काय सांगितलं मी, इफ वाय इज इक्वल्स टू फंक्शन, अशा प्रॉब्लेम अशा टाईपमध्ये डिझाईन करतात. हा त्याचा जनरल फॉर्म झाला. अशा टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत त्या सगळ्या एक्झाम्पलचा हा जनरल फॉर्म येतो. ओके, जर असं एक्झाम्पल दिसलं तर शॉर्टकट आहे या ठिकाणी dy by dx इज इक्वल्स टू f डॅश ऑफ x अपॉन 2y मायनस 1 असा शॉर्टकट तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येतो. मग तो शॉर्टकट अप्लाय करण्याआधी आपण त्याचं प्रूफ लक्षात घेऊया, त्यानंतर मी शॉर्टकट कसा अप्लाय करायचा ते सुद्धा सांगतो. बघा, आता हा y इज इक्वल्स टू दिलेला आहे तुम्हाला, मी इक्वेशन 1 देतो आणि नेक्स्ट जसं आपण एक्झाम्पल सॉल्व केलं तसा हा शॉर्टकटसुद्धा प्रूव्ह करता येतो. कसा, इट इज एफ ऑफ एक्स, हे 1 2 3 टाइम्स रूट आहेत. मी काय करतो, हे इन्फायनाईट टाइम्स रूट लिहिता येतात म्हणून मी एक वेळ जास्त लिहितो. का जास्त लिहितो, तर आपल्याला त्याला इझिली सॉल्व करायचं आहे. बघा कसं, तर अगेन आपण त्याला असं घेऊ शकतो, रूट एफ ऑफ एक्स प्लस अगेन इट इज रूट एफ ऑफ एक्स प्लस अगेन इट इज रूट एफ ऑफ एक्स. ओके, प्लस अँड सो ऑन अप टू प्लस इट इज इन्फिनिटी. असे 4 रूट मी लिहू शकतो कारण असे इन्फायनाईट टाइम्स रूट आपल्याला घेता येतात. मग अशा वेळेस आता बघा, हे जे 3 टर्म्स आहेत, ह्या 3 टर्म्स म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 1मध्ये त्याची किंमत y दिलेली आहे. देअरफॉर y इज इक्वल्स टू राईट हिअर रूट एफ ऑफ एक्स प्लस इट इज y. ओके, तर अशी पद्धत आहे त्या ठिकाणी. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, देअरफॉर इफ वी स्क्वेअर ऑन बोथ साईड देअरफॉर वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू याचं स्क्वेअर रूट निघून जाईल आणि हे उरेल एफ ऑफ एक्स प्लस वाय. ओके, अगेन तो वाय या साईडला ट्रान्सफर करूया, मीन्स वाय स्क्वेअर मायनस वाय दॅट इज इक्वल्स टू विच इज नथिंग बट द एफ ऑफ एक्स. आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, दोन्ही साईडला डिफरन्शिएट केलं तर हा होईल 2y इंटू dy बाय dx मायनस वायचा रेट होईल परत एकदा dy बाय dx आणि एफ ऑफ एक्सचा रेट होतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्याला म्हणतो आपण एफ डॅश ऑफ एक्स. ओके, आता dy बाय dx जर आपण थ्रूआउट कॉमन घेतला तर या ठिकाणी उरतं 2y मायनस 1 इंटू dy बाय dx आणि राईट साईडला ते एफ ऑफ एक्सचा रेट लिहिलेला आहे एफ डॅश ऑफ एक्स. परत एकदा हा 2y मायनस 1 जो आहे हा ट्रान्सफर करा राईट साईडला, मीन्स वी गेट इट ॲज dy बाय dx इज इक्वल्स टू विच इज द एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय 2y मायनस 1. ओके, आणि ही शॉर्टकट ट्रिक्स आहे. असे जे एक्झाम्पल्स आहेत या सर्वांसाठी शॉर्टकट ट्रिक्स अप्लाय करता येते. बघा, आता मी जर समजा असं एक्झाम्पल दिसलं तर मी हा शॉर्टकट अप्लाय करतो. काय करायचं या ठिकाणी, फक्त एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे जेही फंक्शन या एफ ऑफ एक्सच्या ऐवजी येतं त्याचा फक्त डेरिव्हेटिव्ह लिहायचा आणि डायरेक्ट डिवायडेड बाय 2y मायनस 1 लिहायचे. मग आता हे जे एक्झाम्पल आहे हे यामध्ये ॲडजस्ट होतं का ते चेक करूया. पहा काय होईल, तर या एक्झाम्पलमध्ये एफ ऑफ एक्सची जागा कोणी घेतलेली आहे, कॉसने. सो कॉसचा डेरिव्हेटिव्ह लिहा, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे त्या कॉसचा डेरिव्हेटिव्ह किती, मायनस साइन एक्स अपॉन 2y मायनस 1 असा आन्सर मिळालं होतं आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करत असताना. पण या प्रॉब्लेममध्ये 1 मायनस 2y दिलेला आहे, इथे 2y मायनस 1 आहे. मग हा निगेटिव्ह साईन इथे जर का डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केला तर आपला आन्सर या ठिकाणी ॲडजस्ट होतं. मीन्स दिस शॉर्टकट इज अगेन ॲप्लिकेबल टू दिस प्रॉब्लेम अल्सो. ओके, या प्रॉब्लेमला सुद्धा शॉर्टकट ट्रिक अप्लाय होते.
आणि ही शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला यूज केव्हा करायची, ज्या वेळेस कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला अशा टाईपचं एक्झाम्पल दिसेल त्यावेळेस तुम्ही ही शॉर्टकट ट्रिक्स यूज करणार, कारण आपल्याकडे तितका वेळ नसतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये की रेग्युलर लेवलने प्रॉब्लेम आपण सॉल्व करत जाणार. ओके, ज्या पद्धतीने आपण एक्झाम्पल नंबर 7 सॉल्व केलं, सेम त्याच मेथडने तुम्ही एक्झाम्पल नंबर 8 आणि 9सुद्धा सॉल्व करू शकता. ओके, बोर्ड एक्झाममध्ये लिहायचं असेल तर रेग्युलर मेथड अप्लाय करा, आणि जर समजा तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये न विचारता हेच एक्झाम्पल कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारलं तर शॉर्टकट ट्रिक अप्लाय करायची. शॉर्टकट ट्रिक अप्लाय काय करायची, समजलं असेल तुम्हाला की या रूटमध्ये जे फंक्शन दिलेलं असतं त्या फंक्शनचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह हा न्यूमरेटरमध्ये लिहायचा आणि डिवाइडला 2y-1 ही टर्म लिहायची. बघा या एक्झाम्पलमध्ये लॉग एक्स होता, या ठिकाणी लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1/x लिहिलेला आहे आणि डिवाइडला 2y-1 असतोच म्हणून 2y-1 सुद्धा आहे. या एक्झाम्पलमध्ये साइन एक्स आहे, सो न्यूमरेटरमध्ये त्या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहिला किती, कॉस एक्स आपण डिवाइडला 2y-1 आहे. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड रेग्युलर वेने सुद्धा तुम्हाला हे एक्झाम्पल शॉर्टकट ट्रिक्सने सुद्धा सॉल्व करता येतं. रेग्युलर मेथडसुद्धा मी सांगितली त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 10 इज दॅट, चेक करा काय होतं, इफ y इज इक्वल्स टू एक्सेस टू द पॉवर एक्सेस टू द पॉवर एक्सेस टू द पॉवर इन्फिनिटी. म्हणजेच काय, पॉवर 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 अशी इन्फानाईट टाइम्स पॉवर आपण घेऊ शकतो आणि त्यानंतर शो दॅट किंवा प्रूव्ह करायला सांगितलं dy/dx इक्वल्स टू y² x × 1 - log y. ओके, असं प्रूव्ह करायचं आहे. देअरफॉर आपण आता जसं प्रिव्हियस एक्झाम्पल सॉल्व केलं 7-8 नंबरचं, सेम त्या टाईपमध्ये तुम्हाला हे पण एक्झाम्पल सॉल्व करता येतं. कसं, चेक करा. फर्स्ट ऑफ ऑल आपण त्याच पद्धतीने सॉल्व करणार जसं प्रिव्हियस एक्झाम्पल सॉल्व केलं. पहा काय होईल, गिवन दॅट y दिलेला आहे किती, y इज इक्वल्स टू पॉवर अशी किती आहे, इन्फायनाईट टाइम्स तुम्हाला अशी पॉवर दिसते, एक्सेस टू द पॉवर एक्सेस टू द पॉवर एक्सेस टू द पॉवर इन्फिनिटी. मी त्याला इक्वेशन नंबर 1 देतो. त्यानंतर सेकंडली मी त्याला असं लिहू शकतो, बघा इन्फायनाईट टाइम्स पॉवर आहे, मग मी त्याला एक वेळ जास्त पॉवर घेतो. म्हणजे कसं, एक्सेस टू द पॉवर एक्सेस टू द पॉवर एक्सेस टू द पॉवर एक्स अँड अप टू सो ऑन इन्फिनिटी. ओके, मग आता ऑब्झर्वेशन जर बघितलं तर इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन या सेकंड टर्म्समध्ये जर ॲनालिटिकल किंवा लॉजिकल विचार जर केला आपण तर ही एवढी सगळी जी टर्म्स आहे या सगळ्या टर्म्सला आपण y सुद्धा म्हणू शकतो. देअरफॉर वी ॲडजस्ट हिअर दॅट y इज इक्वल्स टू एक्सेस टू द पॉवर y. अशा टाईपमध्ये कन्वर्ट झालं आणि अशा टाईपमध्ये कन्वर्ट झालं तर ते फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शनमध्ये आलेलं आहे. का फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शनमध्ये, ते अशा टाईपमध्ये मी बोलतोय तुम्हाला f(x) रेस टू द पॉवर g(x). ओके, अशा टाईपमध्ये. का तर x तर स्वतः फंक्शन आहे एक्समध्ये आणि y सुद्धा हे एक्सचं फंक्शन असतं, म्हणून एक्सेस टू द पॉवर फंक्शन ऑफ x मीन्स इट इज f(x) रेस टू द पॉवर g(x) टाईपमध्ये मिळालं. मीन्स अशा प्रॉब्लेमला आपण सॉल्व करत असताना लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनने सुरुवात करतो, म्हणून टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ओके, फर्स्ट स्टेप इज दॅट टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, दोन्ही साईडला लॉग घ्या. मीन्स दिस कॅन बिकम्स लॉग y इज इक्वल्स टू log of it is एक्सेस टू द पॉवर y. Again by rules of logarithm this can be written as log y is equals to y into log x. ओके, सो असं तुम्हाला फंक्शन मिळालं. काय मिळालं पहा, log y इज इक्वल्स टू मिळालं y इंटू log x. ओके, मग असे एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे बघा, मी इक्वेशन सेकंड देतो. अगेन नाव आता फंक्शन इम्प्लिसिट आहे, therefore we differentiate this function with respect to x on both sides. Therefore differentiating with respect to x differentiate करा दोन्ही साईडला. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह होईल त्याचा 1/y इंटू dy/dx. काही सांगायची गरज नाही, इकडे log y चा डेरिव्हेटिव्ह होतो 1/y dy/dx आणि हे u इंटू v अप्लाय होईल. u इंटू v का अप्लाय होतो हे पण समजतं तुम्हाला, कारण इट इज अ प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन, म्हणून y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1/x प्लस log x is constant into derivative of y is dy/dx. ओके, अशा पद्धतीने. अँड नेक्स्ट टार्गेट इज टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ dy/dx. मग dy/dxच्या टर्म्स एका साईडला कलेक्ट करा. मीन्स इट इज 1/y इंटू dy/dx मायनस ते पूर्ण ट्रान्सफर करा. मीन्स इट इज log x इंटू इट इज dy/dx विच इज इक्वल्स टू y/x. मी असाच ठेवतोय. ओके, आता dy/dxला आउटसाइड घ्या. मीन्स 1/y मायनस log x इंटू इट इज dy/dx दॅट इज इक्वल्स टू y/x. हा सुद्धा मी असाच ठेवतोय. आफ्टर दॅट इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 1 मायनस
वाय इंटू लॉग एक्स असं होईल आणि डिवायडेड बाय वाय इंटू इट इज dy बाय dx that is equals to y upon x. ओके, बट आवर टार्गेट इज टू कॅल्क्युलेट जस्ट dy बाय dx, फक्त dy बाय dx पाहिजे. मग ही टर्म पूर्ण ट्रान्सफर करा राईटला. पूर्ण टर्म्स जर ट्रान्सफर केली आपण राईट साईडला तर ते असं लिहिता येतं dy बाय dx इक्वल्स टू y डिवायडेड बाय x इंटू, हे तिकडे जर ट्रान्सफर केली तर याचा रोटेट होतो, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर अल्टरनेट होतात, म्हणजे ते होईल y अपॉन 1 मायनस y इंटू लॉग एक्स असं होईल. आणि सॉल्व जर केलं तर त्याला असं दिसतं y इंटू वाय इट इज वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स इंटू 1 मायनस वाय इंटू लॉग एक्स. ओके, मग आता इथपर्यंत पोहोचल्यानंतर आवर ॲन्सर चेक करा. dy बाय एक्स इक्वल्स टू काय रिक्वायर आहे, वाय स्क्वेअर अपॉन एक्स इंटू 1 मायनस लॉग वाय असं रिक्वायर आहे. पण प्रॉब्लेममध्ये तुम्हाला वाय स्क्वेअर अपॉन एक्स इंटू 1 मायनस वाय इंटू लॉग एक्स मिळाला. मग अशा वेळेस काही मुलांना वाटतं की हे एक्झाम्पल आपण सॉल्व केलं पण ते ॲन्सर रॉंग मिळालं, बट इट इज नॉट रॉंग, इट इज ऑल्सो करेक्ट. वाय इट इज करेक्ट, तर या ठिकाणी वाय लॉग एक्स आहे आणि ॲन्सरमध्ये त्यांनी लॉग वाय दिला. पण आपण जे एक्झाम्पल सॉल्व केलं त्यामध्ये आपल्याकडे सबस्टिट्यूशन आहे वाय इंटू लॉग एक्सची. का तर वाय लॉग एक्सला आपण इक्वेशन या ठिकाणी वाय लॉग एक्सला आपण लॉग वाय म्हणू शकतो, म्हणजे वाय लॉग एक्सची किंमत तुम्हाला या ठिकाणी पुट करायची आहे. म्हणजे कधी कधी प्रॉब्लेमचे आन्सर्स हे स्ट्रेट फॉरवर्ड मिळणार नाहीत, अशा वेळेस तुम्हाला सबस्टिट्यूशनसुद्धा यूज करायची असते आणि सबस्टिट्यूशन यूज करून तुम्ही हे रिक्वायर्ड आन्सर मिळवू शकता. मीन्स वी पुट हिअर दॅट वाय स्क्वेअर अपॉन एक्स इंटू 1 मायनस वाय लॉग एक्सची किंमत, या वाय लॉग एक्सची किंमत मी पुट केली, दॅट इज द लॉग वाय हिअर अँड दिस इज नथिंग बट द रिक्वायर्ड सोल्युशन. एक्झाम्पल नंबर 11 इज दॅट e रेस टू द पॉवर y इज इक्वल्स टू y रेस टू द पॉवर x. ओके, असं फंक्शन प्रोव्हाइड केलं, देन शो दॅट dy बाय dx इक्वल्स टू, ॲन्सरसुद्धा दिलेलं आहे, फक्त तुम्हाला ॲडजस्ट करायचं विथ द हेल्प ऑफ सोल्युशन. ओके, सो लक्ष द्या आता, e रेस टू द पॉवर y इज इक्वल्स टू y रेस टू द पॉवर x. हे जे फंक्शन्स दिलेलं आहे हे फंक्शन्स तुम्हाला इम्प्लिसिट दिलेलं आहे आणि इम्प्लिसिट दिल्यानंतर या ठिकाणी वायसुद्धा व्हेरिएबल आहे, एक्ससुद्धा व्हेरिएबल आहे. वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स मीन्स इट इज एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर जी ऑफ एक्स या टाईपमध्ये असेल. आणि ज्या वेळेस एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर जी ऑफ एक्स टाईपमध्ये आहे त्या वेळेस 100% समजून घ्यायचं की इट इज अ लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. मग लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशननुसार आपली फर्स्ट स्टेप असते टेकिंग लॉग ऑन बी एस म्हणजे बोथ साइड्स. ओके, so therefore it is log of e raised to the power y is equals to log of y raised to the power x, and with rules of logarithm we write it is y into log e is equals to x into which is the log y. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला डिनोट करता येतं. आणि लॉग ईची किंमत जी आहे ती 1 आहे, मीन्स दिस इज इक्वल्स टू y इज इक्वल्स टू x इंटू लॉग वाय असं आपण त्याला डिनोट करू शकतो. आणि मी याला इक्वेशन 1 सुद्धा नोट करतो. ओके, आफ्टर दॅट डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण फंक्शन आता सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट आहे, देअरफॉर डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, आता विथ रिस्पेक्ट टू एक्स जर डिफरन्शिएट केलं आपण तर लेफ्ट साईडला वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स होतो आणि राईटला इट इज अ यू इंटू व्ही ऑर मीन्स इट इज अ प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स. अँड प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन असेल तर डिफरन्शिएट कसं करायचं माहीत आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेट ऑफ सेकंड मीन्स लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह झाला असता 1 अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. मी सांगितलं होतं वायवाल्या टर्मचे डेरिव्हेटिव्ह कसे लिहायचे, प्लस सेकंडली लॉग वाय असंच ठेवा इंटू डेट ऑफ एक्स इज 1. ओके, अशा पद्धतीने आपण त्याला डिफरन्शिएट करू शकतो. आणि त्यानंतर टार्गेट असतं आपलं की एका साईडला डी वाय बाय डी एक्स आपण कलेक्ट करणार आणि डी वाय बाय डी एक्स कलेक्ट झाल्यानंतर डी वाय बाय डी एक्सला कॉमनसुद्धा घेतो. मीन्स वी कॅन राईट हिअर दिस इज डी वाय बाय डी एक्स. ओके, मायनस ऑफ ही टर्म मी डी वाय बाय डी एक्सची शिफ्ट करतो लेफ्टला, मायनस ऑफ किती एक्स अपॉन दिस कॅन बी रिटन ॲज डी वाय बाय डी एक्स अँड विच इज इक्वल्स टू फक्त उरतं काय तर तो लॉग वाय उरतोय, देअरफॉर इट इज लॉग ऑफ वाय. मीन्स त्याला असं सुद्धा लिहू शकतो. त्यानंतर आता डी वाय बाय डी एक्सला बाहेर घ्या आणि डी वाय बाय डी एक्स जर आपण बाहेर घेतला समजा तर तुम्हाला असं सॉल्व करता येतं. इट इज डी वाय बाय डी एक्स ला कॉमन घेतलं तर हे असं उरतं इट इज 1 मायनस एक्स अपॉन वाय इट इज इक्वल्स टू लॉग ऑफ वाय. ओके, असं आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येतं.
Therefore this is written as dy by dx which is equals to 1 मायनस याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर y मायनस एक्स अपॉन वाय विच इज इक्वल्स टू द लॉग वाय असं सुद्धा आपल्याला लिहिता येतं. आणि आता त्यानंतर आपलं टार्गेट आहे की ही टर्म त्या साईडला ट्रान्सफर करा. मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज dy बाय dx विच इज इक्वल्स टू लॉग वाय इंटू इट इज काय होतं बघा y अपॉन y मायनस एक्स असं तुम्हाला लिहिता येईल. ओके. आणि त्यानंतर जे सोल्युशन दिसतं तर सोल्युशनमध्ये लॉग वाय होल स्क्वेअर अपॉन लॉग वाय मायनस 1 असं दिसतं. मग त्या पद्धतीने जर दिसत असेल सोल्युशन्स तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर त्या वायची किंमत त्या ठिकाणी पुट करायची आहे. वायची किंमत आहे एक्स इंटू लॉग वाय. ओके. सो मी या दोन्ही ठिकाणी वायची किंमत पुट करतोय एक्स इंटू लॉग वाय. देअरफॉर दिस इज कारण ॲन्सर तुम्हाला इथे डिफरंट दिसतं आणि इथे डिफरंट दिसतं. इथे सगळं वायमध्ये ॲन्सर आहे. मग आपलं टार्गेट आहे की त्याला वायमध्ये कन्वर्ट करणे. वायमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याकडे एकच पर्याय आहे वाय इज इक्वल्स टू एक्स लॉग वाय अशी त्याची किंमत आहे. मी ती पुट करतोय म्हणून इट इज लॉग वाय इन ब्रॅकेट ते काय होईल एक्स इंटू लॉग वाय डिवायडेड बाय अगेन वायची किंमत आहे एक्स इंटू लॉग वाय मायनस इट इज एक्स असं होईल. आता डिनॉमिनेटरचा जर विचार केला या ठिकाणी तर एक्स एक्स कॉमन आहे. देअरफॉर वी टेक इट ॲज आउटसाईड आणि लॉग वायचा गुणाकार होईल लॉग वाय इंटू इट इज लॉग वाय तो होईल एक्स इंटू दिस इज रिटन ॲज लॉग वाय होल स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स इंटू लॉग वाय मायनस एक्स आहे तर एक्स कॉमन येतो आणि ब्रॅकेटमध्ये उरतं ते लॉग वाय मायनस 1. कॅल्क्युलेशन्स करून पहा सिम्पल आहे. एक्स एक्स कॅन्सल होतो दोन्ही ठिकाणी आणि उरतं ते लॉग वाय होल स्क्वेअर अपॉन लॉग वाय मायनस 1 अँड विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन हिअर. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला लॉग वाय होल स्क्वेअर अपॉन लॉग ऑफ वाय मायनस 1 असं त्याचं रिक्वायर्ड सोल्युशन या ठिकाणी मिळतं. ओके. दिस इज नथिंग बट द एक्झाम्पल नंबर 11 अँड या ठिकाणी आपले डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन ही मेथडसुद्धा संपलेली आहे. ओके. आणि जे काही एक्झाम्पल्स आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये विचारलेले ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आणि लास्ट टॉपिक जो आहे तो डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करूया. ओके. थँक्यू सो मच.